महसूल विभागाच्या जागेवर गृहनिर्माण सोसायट्या करता जागा देण्याची पॉलिसी नव्हती। काल मी प्रेझेंटेशन घेतलेलं आहे। लवकरच राज्यामध्ये नवीन गृहनिर्माण संस्थांना महसूलच्या जागा देऊन त्याकरता ही पॉलिसी आता आम्ही मंत्रिमंडळासमोर आणतो आहे। या पॉलिसीमुळे या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेला स्वस्त घरं मिळतील असा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि सोबतच ज्या जुन्या गृहनिर्माण संस्था आहे आणि ज्यांचं डीम कन्व्हेन्स झालं असेल त्यांचं 7/12 प्रॉपर्टी कार्डमध्ये नाव आणणे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि ज्यांचं डीम कन्व्हेन्स झालं नसेल त्यांचं इतर अधिकारामध्ये आम्ही नाव आणण्याचा निर्णय घेतो आहे। त्यामुळं एक जी क्लिष्ट पद्धत होती, क्लिष्ट प्रक्रिया होती, ती प्रक्रिया आता सुलभ करण्याची काम आम्ही केलेलं आहे। त्यामुळे राज्यातल्या जवळपास 70,000 सोसायटी ज्या गृहनिर्माण संस्था आहे त्या ज्या वेगवेगळ्या क्लिष्ट पद्धतीमुळे अडकलेल्या आहे त्याकरता काही UDCPR मध्ये काही चेंजेस करावे लागणार आहे। ते नगरविकास करेल, महसूल खातं काही शासन निर्णय इश्यू करेल, गृहनिर्माण खातं हे या ठिकाणी शासन निर्णय इश्यू करणार आहे। आणि त्यामुळं सुलभ पद्धतीने 70,000 ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना एक मोठा फायदा होणार आहे। लवकरच या राज्यामध्ये स्वयं पुनर्विकासाचं धोरण येत आहे। एखादी सोसायटी असेल त्या सोसायटीला स्वयं पुनर्विकास करायचा असेल तर त्यांना सुद्धा आता स्वयं पुनर्विकास करता येतो। याकरता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी सूचना दिली होती, आमचे प्रवीण दरेकरजींनी याच्यावर खूप काम केलेलं आहे, संजय केळकरजींनी काम केलं आहे। आणि त्यामुळं एक चांगला एक स्वस्त घरं आणि प्रत्येकाला घर, सर्वांसाठी घरे ही योजना राबवण्याकरता आम्हाला आता याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे। महसूल खात्याने जो पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळं या राज्यातले सर्वच गृहनिर्माण सोसायटीचे आता मार्ग मोकळे झाले आहेत।